राहते ना गॅस आणला ना तो पण हे घर आणि ते घर हे दोन घर ते घर पावणे 5 पण आम्हाला माहिती नाही एवढं कशामुळे आम्हाला कळालं आमची लहान तेव्हा आम्हाला कळालं की इकडे हे जास्त झालेले तरी म्हणजे बाहेर पडाला त्यामुळे आम्ही बाहेर गेलो आम्ही दरवाजा बंद बी नाही केला असं पळून गेलो आमच्या भिंतीला वगैरे तडे गेले आमच्या घराला भिंतीला वगैरे तडे गेले लगेच बाहेर आले आम्हाला जेव्हा कळालं ना इकडे हे झालं त्यावेळी आम्ही बाहेर पडलो म्हणजे लोकांचा आवाज आला ना आग लागली आग लागली त्यावेळी आम्ही बाहेर गेलो इथे कोण राहत होतं कोण लोक होते शदीलाल गुप्ता पूर्ण फॅमिली हा ते दोन फॅमिली एक बारकेची फॅमिली एक मोठ्याची फॅमिली काय परिस्थिती होती आम्ही ज्यावेळेस घेऊन गेलो तर ते अर्ध्यापेक्षा अधिक मृत अवस्थेत होते एखाद दोन गुदमरून मृत्यू झालेले खूप दुःखद घटना आहे सिद्धार्थ कॉलनीचा तरी प्रत्येक घरामध्ये दुःखाचा सावट आहे आज सकाळी 4 वाजता ही घटना घडली खूपच खेद वाटतो या घटनेचा अशी घटना दुर्दैव पण घडली नाही पाहिजे खूप खेदजनक गोष्ट आहे आजची ही जी घटना घडली शेदी भैया बुक्ता स्टोअर मध्ये खूप खेदजनक गोष्ट आहे ह्या कुटुंबामध्ये एकंदर 9 माणसं राहत होते याच्यामधील जवळजवळ 7 लोकांचा मृत्यू झालेला 2 कसे वाचलेले आम्ही सुरुवातीला जवळपासचे जे हॉस्पिटल होते त्या ठिकाणी गेलो उदाहरणार्थ जैन ह्या ठिकाणी घेऊन गेलो तर त्या ठिकाणी थोडा वेळ ठेवल्यानंतर त्यांनी सांगितले की राजेवाडी विस्फोट घेतल्यानंतर त्यांनी मृत घोषित केले त्या लोकांनी